नमस्कार। एकेकाळी पुणे जिल्ह्यात शिवसेनेचा चांगलाच दबदबा निर्माण झाला होता। लोकसभेला शिरूर मावळ तर विधानसभेच्या पुरंदर, जुन्नर, खेड, हडपसर, पिंपरीच्या जागा शिवसेनेकडे होत्या। पण 2019च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर पुणे जिल्ह्यात भाजप आणि राष्ट्रवादीने पुन्हा एकदा आपलं वर्चस्व निर्माण करतानाच शिवसेनेची मात्र येथे पिछेहाट झाली। पण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर आता राज्यासह पुणे जिल्ह्यातही राजकीय समीकरणं मोठ्या प्रमाणात बदलली आहेत। त्याचाच परिणाम म्हणून खेडमध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटलांविरोधात आता शिवसेना ठाकरे गटाला सक्षम पर्याय मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। महाविकास आघाडीत एकत्र असूनही खेड पंचायत समितीत नगरसेवक फोडून शिवसेनेची सत्ता उलथवून टाकणाऱ्या आमदार मोहिते पाटलांच्या पराभवाचा विडा त्याच क्षणी खासदार संजय राऊतांनी उचलला होता। आतापर्यंत खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशीच लढत पाहायला मिळाली आहे। पण 2019च्या निवडणुकीत तिथे राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली। राष्ट्रवादीतील फुटीनंतर या दोन्ही विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार हे अजित पवार गटात आहे। तिथे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अमोल कोल्हेंनी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिवाजीराव आढळराव पाटलांना पराभवाची धूळ चारली होती। त्यामुळे कॉन्फिडन्स वाढलेल्या महाविकास आघाडी विशेषतः शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गट पुणे जिल्ह्यातील या विधानसभा मतदारसंघावर डोळा ठेवून आहे। महाविकास आघाडीचं सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असतानाही खेड आळंदी मतदारसंघाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यात आणि ठाकरे गटात जोरदार खटके उडाले होते। तेव्हाच शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी पुढच्या वेळी येथे शिवसेनेचा आमदार असेल असं ठणकावलं होतं। त्याच वक्तव्याचा आधार घेऊन आता ठाकरे गटाला तिथे राष्ट्रवादीचे आमदार मोहिते पाटलांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी तगडा चेहरा मिळाला असल्याची चर्चा आहे। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात प्रबळ दावेदार म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबाजी काळे यांचं नाव सर्वात पुढे आहे। त्यांच्यासह पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पवार यांच्याही नावाची जोरदार चर्चा आहे। मात्र यात बाबाजी काळे यांनी मिशन विधानसभा डोळ्यासमोर ठेवून यापूर्वीपासूनच मतदारसंघात मतपेरणी सुरू केली आहे। काळे यांची जमेची बाजू म्हणजे त्यांचा मतदारसंघात असलेला दांडगा जनसंपर्क ही आहे। या मतदारसंघातील एक अभ्यासू नेतृत्व म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं। त्यामुळे सध्या तरी येथे दिलीप मोहिते यांच्या विरोधात बाबाजी काळे हेच प्रबळ दावेदार असल्याचं बोललं जात आहे। खेड पंचायत समितीत शिवसेनेचे नगरसेवक फोडून राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी तेथील सेनेची सत्ता उलथवून टाकली होती। यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या विरुद्ध अतिशय आक्रमक पवित्रा घेतला होता। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तर स्वतः खेडमध्ये जाऊन दिलीप मोहिते पाटील यांना येत्या निवडणुकीत पाळण्याचा निर्धार देखील बोलून दाखवला होता। त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटलांचा वचपा काढण्यासाठी ही जागा पारड्यात पाडून ठाकरेंची शिवसेना आता बदला घेण्यासाठी सज्ज झाली आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।